याबाबतची जी काही सविस्तर माहिती आहे ते ADSO आपल्याला देतील. मी माऊलीमध्ये बसणारा दिवशी काल बोलले होतो तर पेट्रोल पंप आला कॅबमध्ये पेट्रोल घेतलं हे विक्री आहे. काय करतात यांनी विक्रीमुळं विक्री वापरली ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते खाली गेल्यानंतर पेट्रोल पंपवाला म्हणजे एक पण सिंगल पर्सेंटेज झाले. आता एक आता हे मला माहिती होते पेट्रोल पंप आला काय म्हणून यांनी काल व्हिडिओ काढला आहे व्हिडिओ आणि फोटो घ्यायची नाही परवा दिवशी पण त्याने डिझेल केलं त्यांच्या माऊली पेट्रोल पंपावर त्यांनी स्वतः व्हिडिओ काढला. मला माहिती नाही की ते पेट्रोल पंप आला काय म्हणून तर मी थोडंसं त्यांची मजा घेतली की बाबा आता हे आता मला माहिती झालं की आता ते पेट्रोल पंप आला काय तर पेट्रोल पंपवर कॅनमध्ये डिझेल भरणं जे आहे ते 100% म्हणजे माझ्याचं रिझर्वेशन आलं नाही ते आहे जो अभिषेक मुद्दा आहे त्याच्यासाठी वेगळी मुलं वापरता आहे 100% त्या ठिकाणी बोगसगिरी चालू आहे. आणि जे कोणी पेट्रोल पंप धारक अशा पद्धतीने करत असतील आता मला यांनी सांगितलं आजचा किस्सा कालचा किस्सा रेणुकावरचा किस्सा आहे त्याचं स्वतःचं ट्रॅक्टर मागे एक ट्रॅक्टर पुढे येत होतं त्या ठिकाणी डिझेल भरत होतं खाली होऊन जात होतं. मग इतक्या लवकर कुठे खाली होते डिझेल अर्ध्या तासात असं कोणतं काम आहे. तो पण पेट्रोल पंप मला कसं काय त्याला पुन्हा देऊन राहिला. अशा वेळेला 100% कारवाई झाली पाहिजे 100% कारवाई झाली पाहिजे. नेहमी सगळी डिमांड आहे की डिमांड पण वाढली आहे बट सप्लाय जास्त नाही आहे. म्हणजे लास्ट मंथमध्ये जर बघितलं तर सप्लाय चांगला होता त्याप्रमाणे आता नाही डिमांड वाढ सप्लाय कमी झाले. नेहमीप्रमाणे जेवढं तुम्ही मागवता तेवढं तुम्हाला मिळतंय का मिळते म्हणजे ते नाही म्हणते मी जेवढा साठा तुम्हाला कमी मिळते तहसीलमध्ये चिखली शहर आणि चिखली तालुक्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप धारक आहेत मालक आहेत त्यांची बैठक आणि सोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आणि या बैठकीमध्ये नेमक्या अडचणी काय आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या. स्वतः पेट्रोल पंप धारकांनी त्या ठिकाणी काही जो काळा बाजार चालू आहे डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये त्या संदर्भात त्यांनी वाच्यता केली. येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडनं फिरतं पथक आपण केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी साठवणूक करून इलिगल किंवा अवैध विक्री पेट्रोल आणि डिझेलची चालू आहे त्या ठिकाणी 100% कारवाई हे प्रशासन करणार आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही तुम्हाला डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळून जाऊ नका. जो कोणी डिझेल पेट्रोलमध्ये काळा बाजार करत असेल साठवणूक करत असेल त्याच्यावरती मात्र त्या ठिकाणी प्रशासन योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना शेतकरी बांधवांना मला हेच सांगायचं आहे जर कुठल्या पेट्रोल पंपावरती चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या बॅरल किंवा कॅन्स हे भरून दिले जात असतील तर तुम्ही तशी तक्रार प्रशासनाकडे करा मला फोन करा. अशा इलिगल किंवा अवैध विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप धारकावरती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई प्रशासन करणार आहे. या सगळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स डॉक्टर्सला त्या ठिकाणी जे डिझेल लागतं ICU साठी किंवा त्यांच्या अजून कुठल्या ऑपरेशनल मेथडसाठी ते आणि शेतकरी यांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देणार आहोत. परंतु शेतकऱ्यांना पुढं करून जर कोणी चुकीच्या पद्धतीने साठवणूक करत असेल त्याला मात्र प्रशासनाच्या कारवाईला त्या ठिकाणी समोर जावं लागणार आहे.